हीच स्टाईल आहे या संपूर्ण चित्रपटाच्या एडिटिंगची आणि ही स्टाईल मला आवडली. कारण खूप काळानंतर ना असं काहीतरी थोडंसं वेगळं करूया बाबा, आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी करूया. अशा प्रकारचा एक प्रयत्न आपल्याला चित्रपटामध्ये दिसून येतो. चला, सगळ्यात आधी मला काय-काय गोष्टी "ये रे ये रे पैसा भाग 3" या चित्रपटाच्या आवडल्या, तर तुम्हाला सगळ्यांसमोर मांडते. आता पहिली गोष्ट, या चित्रपटाचं संगीत लय भारी आहे. मी जेन्युइनली सांगते, कॉमेडी चित्रपटामध्ये फार काळ लोटला होता, की असं कुठचं तरी चांगलं संगीत ऐकायला कान तरसत होते. थोडं रिफ्रेशिंग असं वाटावं, छान फन एलिमेंट्स ॲड करावं, असं म्युझिक आपल्याला चित्रपटामध्ये ऐकायला येतं आणि ते थोडासा सुखद अनुभव देणारं नक्कीच होतं. दुसरा प्लस पॉइंट, या चित्रपटामध्ये बरेच सगळे तगडे स्टारकास्ट आहेत आणि चिक्कार कलाकार एकत्र आल्यानंतर ज्यावेळेला कुठलाही दिग्दर्शक चित्रपट बनवतो ना, बऱ्याचदा असे चान्सेस असतात, की काही जे ॲक्टर्स आहेत ते अंडर युटिलाइज नको राहायला किंवा त्यांना फार जास्त काळ दिला जात नाही. त्यांचा जो रोल असतो तो जास्त लेंथचा नसतो आणि त्याच्यामुळे कुठेतरी इनजस्टिस झाल्यासारखं वाटतं. पण या चित्रपटाची सगळ्यात जमेची बाजू अशी आहे, की या चित्रपटामध्ये सगळ्यांना उत्तमरित्या युटिलाइज केलेलं आहे. सगळ्यांनी चोखपणे काम केलंय. त्यांच्या त्यांच्या वाट्याला ज्या गोष्टी आल्या त्यांनी खूप सुंदररित्या आपल्या सगळ्यांसमोर त्या सादर केलेल्या आहेत. चित्रपटाचा पुढचा प्लस पॉइंट आहे, चित्रपटाचं कथानक प्रचंड फास्ट पेस्ड आहे. म्हणजे चित्रपट खाट, 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 खाट लगेच विषयावर येतो. थोडा भरकटतो, परत येतो. तो भरकटतो यासाठी कारण आपल्या सगळ्यांना कन्फ्यूज करण्यासाठी. तर ती गोष्ट मला आवडली. फास्ट पेस्ड स्क्रीन प्ले असल्यामुळे तुम्हाला मजा येते चित्रपट बघताना. जसं मी आत्ताच सांगितलं, चित्रपट फास्ट पेस्ड आहे. आता याच्यामुळे काय होतं, की चित्रपटामध्ये शार्प कट्स तुम्हाला जाणवतात सुरुवातीलाच. म्हणजे अगदी वॉशरूममध्ये जातोय, मग सुलभ शौचालयातनं बाहेर येतोय, मग तिथनं तो अगदी दुसऱ्या ठिकाणी पोहोचतोय, मग तिथे काय होतंय, ह्या सगळ्या गोष्टी खूप फास्टपणे शार्प कट्स दिल्यामुळे चित्रपट खूप काळजीपूर्वक तुम्हाला बघणं गरजेचं आहे. एखादं शेंबडं पोरगं तुमच्या शेजारी आलं असेल आणि ते क्याव-क्याव करत असेल ना, सीट बदला. चित्रपटामध्ये काहीच मिस आउट नाही झालं पाहिजे. जर ते झालं, तर पुढच्या काय गोष्टी घडतात ते तुम्हाला नाही कळणार. या चित्रपटाच्या कथानकामध्ये ट्विस्ट एंड टर्न सुद्धा चांगले पेरलेले आहेत. आपण चिक्कार असे सिनेमे पाहिलेले असल्यामुळे खूप जास्त प्रेडिक्टेबल पण वाटतो मधून-मधून सिनेमा. पण तरीसुद्धा मी असं म्हणेन, की कन्फ्युजन निर्माण करायचे प्रयत्न त्यांचे नक्कीच चांगले आणि वाखाणण्याजोगे आहेत. आता बघा, मी रेटिंग देतेय आत्ताच आणि याच्यानंतर मी निगेटिव्ह गोष्टी मांडणार आहे चित्रपटाच्या, ज्या मला नाही आवडल्या. कारण त्याच्यामध्ये स्पॉयलर्स येणार आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला चित्रपट बघायचा असेल, तर तुम्ही इथेच रेटिंग पाहिल्यानंतर व्हिडिओ थांबवू शकता. चित्रपट बघून या आणि मग माझ्या निगेटिव्ह गोष्टी तुम्ही नक्कीच बघू शकता. मी या चित्रपटाला देतीये 4.5 स्टार्स आउट ऑफ 5. मला चित्रपट भयंकर आवडलाय. एंटरटेनमेंटच्या पर्स्पेक्टिव्हने बोलायचं झालं तर होय, हा चित्रपट तुम्हाला पैसा वसूल एक्सपिरियन्स देतो थिएटरमध्ये आणि तुम्ही हा चित्रपट संपूर्ण फॅमिलीसोबत नक्कीच बघू शकता, असा हा चित्रपट आहे. आता येऊया या चित्रपटाच्या निगेटिव्ह गोष्टींबद्दल. ज्या लूप होल्स आहेत, फार काही निगेटिव्ह गोष्टी नाहीत, पण ज्या आहेत ते बारकावे नक्कीच मांडले पाहिजे असं मला वाटतं. आता बघा, चित्रपटाचा जो प्लॉट आहे तो आपण इतक्यांदा एक्सप्लोर केलेला आहे. म्हणजे साऊथ, हॉलिवूड, बॉलिवूड अगदी सगळ्या चित्रपटांमध्ये हा हजारदा हा प्लॉट वापरलेला आहे, की ₹5,00,00,000 सगळी घालामेल सगळ्यांची सुरू आहे. मग कोण-कोण काय-काय पद्धतीने प्रयत्न करतंय, कोण-कोण कोणाला फसवतंय. अगदी खूप सगळे एक्झाम्पल्स आहेत म्हणजे भागम-भाग, हेराफेरी, हेराफेरी पार्ट 2 वगैरे, वगैरे, वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली कळतं की आता पुढे काय होणार आहे. त्याच्यामुळे जे काही ट्विस्ट एंड टर्न्स त्यांनी पेरण्याचा प्रयत्न केलाय, काही ठिकाणी ते वर्क होतात, पण काही ठिकाणी यू विल बी लाइक, ओके, ठीक आहे, मी एक्सपेक्ट केलंच होतं आधीच. सेकंड निगेटिव्ह पॉइंट, त्या चित्रपटामध्ये आनंद इंगळे यांचं जे कॅरेक्टर आहे ते